तर रात्री 11 वाजता, पावणे 11 वाजता आम्ही गेलो आपणा बाजारमध्ये. पाऊस येत होता त्यामुळे थोडं लेट झालं. त्यानंतर इथं मी ॲव्होकाडो घेतलं, कारण हे फळ चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. त्यानंतर केळी घेतली. केळी जास्त पिकलेली घ्यायची होती पण भेटली नाही. मग कोथिंबीर घ्यायची होती म्हणून मी तिथं गेले. तर इथं कोथिंबीरसारखे 3 गड्ड्या दिसल्या, पण ही कोथिंबीर नव्हती, ही पण नव्हती. तर ही ठेवून दिली. बघा, ही कोथिंबीर होती आणि ही पण कोथिंबीर नव्हती. तर मग एक गड्डी घेतली. त्यानंतर मला दिसली शेपूची भाजी. शेपूची भाजी दिसल्यानंतर खूप आनंद झाला. पण बघा, $2ची एवढी छोटीशी होती, एका माणसाला पण पुरली नसती, त्यामुळे मी काही घेतली नाही. त्यानंतर मेथीवर लक्ष गेलं. मेथी तर बघा किती छोटी होती, पण म्हणलं नको, मेथी पण नाही घेतली. त्यानंतर इथं गेलं, रोट्या घ्यायचं चाललं होतं, पण मी यांना म्हणलं नको, मी घरी बनवते. त्यानंतर लक्ष गेलं चिंचाकडे. चिंचसुद्धा विकायला होते आणि आम्हाला घ्यायची होती अंडी. मग यांनी एक अंड्याचा ट्रे घेतला. व्हाईट अंडी तर होती, पण ती काही चांगली लागत नाहीत, त्यामुळे आम्ही घेतला नाही. तर हे असे ब्राऊन अंड्याचाच ट्रे घेतला. आपलं भाजीला काही नसलं का 1-2 आमलेट बनवलं तर कसं चालून जातं. तर दूध घरी होतं त्यामुळे मी घेतलं नाही. त्यानंतर लक्ष गेलं जिलेबीकडं. तर ऑरेंज कलरची, येलो कलरची होती. इथं लाडू होते, पुढं गुलाबजामुन होते आणि व्हाईट कलरच्या खूप अशा बऱ्याच बर्फ्या होत्या. पण मी म्हणलं नको घ्यायला, किती दिवसाच्या असतील काही माहीत नाही. त्यानंतर मग हे बिल करत होते, तोपर्यंत मी छोटासा व्हिडिओ घेतला. तर बघू शकता तुम्ही, रात्रीच्या पावणे 11ला गेलतो आणि हे साहित्य घेतल्यावर घरी निघालो. थोडा थोडा पाऊस येत होता, त्यामुळे थंडी कमी होती आणि गर्दी पण एवढी काही जास्त नव्हती पाऊस असल्यामुळे. आणि इथं रोडच्या साईडला मस्त अशा गाड्या पार्किंगला लावल्या होत्या. आणि हा मुलगा तर ना पिझ्झा डिलिव्हरी पावसातच करत होता सायकलवरती. तर संध्याकाळचं पण बघा, एवढी रात्र झाली आहे तरीसुद्धा अमेरिकेत असं जास्त अंधेरा असं वाटत नाही. आता ऑलरेडी आम्ही घरी पोचलेलो आहे आणि ह्या कुकरमध्ये ना छोले शिजायला लावलेले आहेत. तर ते ऑलरेडी शिजलेले आहेत. तर आता म्हणलं चला, जास्त भूक नाही, शॉर्टकट काहीतरी जेवण बनवते. मग हे म्हणले मॅगी बनव. मस्त पॅन ठेवला, तेल टाकलं आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची चिरून घेतली. मॅगीची 2 पॅकेट घेतली. तेल टाकलं, मिरची टाकली, कांदा, टोमॅटो टाकलं आणि त्यानंतर वाटाणा टाकला. थोडंसं परतून घेतलं का कलरसाठी थोडी हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडं परतलं. लगेचच 1 कप भरून पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि नंतर मॅगी मसाला टाकला. आणि जे हे कट करून घेतले होते मी पॉकेट 2 मॅगीचे, ते याच्यामध्ये ॲड केले. आणि दूध पण थोडंसं म्हणलं अर्धा कपभर तापाय ठेवलं दोघांना, म्हणलं दूध प्यावं. आणि ही मी ॲव्होकाडो आणलं होतं, तर म्हटलं चला. परत मॅगी शिजली होती, गॅस बंद केला, कोथिंबीर टाकली, इकडं दुधाचा पण गॅस बंद केला. तर इथं मी ॲव्होकाडो, केळ आणि टरबूज घेतलं होतं खाण्यासाठी. ॲपल कापायला तर मी विसरले. मग या मॅगी खायला सगळेजण.